विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 7 राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। आता सुरुवातीला प्रस्तावना पाहू आपण। राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। आता या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं काय तर राष्ट्रीय उत्पन्न हे कोणत्या अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे तर स्थूल अर्थशास्त्राचा हा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्राचा तो भाग नाही, तर तो कोणत्या अर्थशास्त्राचा भाग आहे? स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका आणि वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादींचा समावेश होतो। आता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा कशाचा समावेश होतो हे या ठिकाणी दिलेलं आहे। या सर्वांची मिळून देशाची एक अर्थव्यवस्था तयार होते। मग ते शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, बँका, जेवढ्या काही सेवा देणारी सर्व प्रकारची वित्तीय संस्था आहेत, ह्या सर्वांचा समावेश देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो। या सर्वांची मिळून काय बनते? अर्थव्यवस्था तयार होते। राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते। आता राष्ट्रीय उत्पन्न काय असते तर देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून जेवढं काही उत्पादन झालेलं आहे आणि ते झालेलं उत्पादन आणि त्याचं वितरण आणि लोकांनी केलेला विनिमय आणि उपभोग या ज्या क्रिया आहेत त्याला आर्थिक क्रिया असं म्हणतात। त्याचं सगळ्यांचं एकत्रीकरण केलं, त्याचं मोजमाप केलं की आपण त्याला काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न। याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक आहे। आता राष्ट्रीय उत्पन्न याच्यावरून आपल्या देशातील लोकांच्या जीवनमानाचा, त्यांच्या आर्थिक कल्याणाचा, गोरगरीब लोकांच्या आर्थिक कल्याणाचा विचार करता येतो आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक कल्याणाचंही काय आहे ते निर्देशक आहे। त्याच्यावरून आर्थिक कल्याण किती झालं लोकांचं हे आपल्याला लक्षात येतं राष्ट्रीय उत्पन्नावरून। आता पुढचा काय भाग आहे की भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली। आता भारताचा विचार केला तर भारतानं 1949 मध्ये एक समिती स्थापन केली राष्ट्रीय उत्पन्न स्वातंत्र्यानंतर। राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली आणि या समितीचं काय काम असते की देशाचं उत्पन्न मोजणे, मोजमाप करणे। त्यासाठी मग संपूर्ण देशातून आकडेवारी गोळा केली जाते। आता ही आकडेवारी गोळा करण्याचं काम कोण करत आहे तर या ठिकाणी आपल्या देशाच्या केंद्रीय स्तरावर केंद्रीय सांख्यिकीय संघटना ही संपूर्ण आकडेवारी गोळा करत असते। तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना त्याला CSO असं म्हणतात, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, म्हणजे मराठीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना। या संघटनेचं काय काम आहे तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करणे हे या संघटनेचं काम आहे किंवा माहिती गोळा करणे। आता आपण अर्थ पाहूया। अर्थ काय म्हणतोय? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? थोडक्यात आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे। आता आपल्याला माहित असेल की सगळं काही आपण पैशाशी संबंधित आर्थिक व्यवहार करत असतो। देवाणघेवाण करत असताना वस्तू विनिमयाचं माध्यम म्हणून आपण कशाचा वापर करतो? पैशाचा वापर करतो। कोणती वस्तू खरेदी विक्री करायची असेल तर त्याचा संबंध कशाशी येतो? पैशाशी येतो। म्हणून राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा कशात मोजावं लागेल? आपल्याला पैशामध्येच मोजावं लागेल। जसं भारताचं चलन कोणतं आहे? रुपया। रुपयामध्ये आपण आपल्या देशाचं काय मोजतो? राष्ट्रीय उत्पन्न मोजतो। म्हणून ते पैशामध्येच व्यक्त करावं लागतं। राष्ट्रीय उत्पन्न वस्तूमध्ये
मोजून त्याचं रूपांतर कशात केलं जातं, नंतर पैशामध्ये केलं जातं. म्हणून देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे काय असते, राष्ट्रीय उत्पन्न होय. देशातील सर्व लोकांच्या उत्पन्नाची बेरीज केली की जी संख्या मिळते त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न. असं एक सर्वसाधारण आपल्याला त्याचा अर्थ घेता येईल. आणखी काय सांगितलं, खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा काय असतो, तो प्रवाह असतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न काय आहे की एका वर्षामध्ये देशातील वेगवेगळ्या उत्पादन संस्था, देशातील सर्व उपभोक्ते आणि सर्व व्यापार उद्योग यांच्यामधून जे काय आर्थिक घडामोडी घडत असतात त्यांच्या एकूणाची बेरीज केली की त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. म्हणून वस्तू व सेवांचा काय आहे, तो प्रवाह आहे. प्रवाह म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे पैसा वाहतो. म्हणजे आपल्या जवळचा पैसा बाजारात गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, दुकानदाराकडे जातो, तो उद्योगाकडे जातो. तर अशा प्रकारे एकाकडून दुसऱ्याकडे हा पैसा फिरत असतो, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रवाह. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही व्याख्या इथं दिलेल्या आहेत पहा. पहिली व्याख्या आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीची. आता या समितीचे अध्यक्ष होते प्राध्यापक PC महालनोबिस. त्यांनी 1949 मध्ये ही समितीचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. आणि त्या समितीचे सदस्य कोण होते, तर प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते. म्हणजे भारताचे अर्थतज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ. तर यांनी केलेली व्याख्या पुढे आपण पाहणार आहोत. तर व्याख्या अशी आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन होय. आता राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, तर एका विशिष्ट कालखंडात म्हणजे काय, एका वर्षाच्या कालावधीत. जसा यापूर्वी उल्लेख आलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्न नेहमी एका वर्षासाठी असतं आणि हा विशिष्ट कालखंड म्हणजे एक वर्षाचा. तर 1 एप्रिल ते 31 मार्च ह्या 12 महिन्यामध्ये आपल्या देशात किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं त्याची गोळाबेरीज केली जाते आणि त्याचं रूपांतर पैशामध्ये केलं जातं. आणि इथं दुसरा एक महत्वाचा शब्द आहे पहा, वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काय काळजी घ्यावी लागते की एक वस्तू दोनदा मोजण्यात येऊ नये, डबल मोजमाप होऊ नये, कारण त्याच्यामुळे चुकीचं राष्ट्रीय उत्पन्न मिळेल. एक वस्तू एकदाच यावी. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एक वस्तू एकदाच मोजण्यात यावी, म्हणून दुहेरी मोजदाद म्हणजे डबल मोजमाप होऊ न देता केलेलं मापन. आता जसं साखरेचं जर उत्पादन आपण मोजलं आणि ऊसाचंही उत्पादन मोजलं तर काय होईल, डबल मोजमाप होईल, कारण त्या साखरेमध्ये काय आहे, ऊस आहे. म्हणून अंतिम वस्तूंचीच किंमत विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजावं लागतं, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक AC पिगू. पिगू काय म्हणतात पहा, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा म्हणजे ज्या ज्या आर्थिक गोष्टी पैशामध्ये केल्या जातात तेवढ्याच आर्थिक व्यवहाराचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जावा. म्हणजे जे पैशात मोजता येत नाही, काही गोष्टी पैशात मोजता येत नाहीत, त्या गोष्टीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाऊ नये. आता घरी गृहिणी काम करते, ते काय पैशात मोजता येत नाही. आईवडिलांची सेवा, राष्ट्राची सेवा, समाजाची सेवा काही लोक करतात, ते पैशामध्ये मोजता येत नाही, म्हणून त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जाऊ नये. तर वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद केली जाते, म्हणजे जे जे पैशामध्ये मोजलं जातं त्या सर्वांचा समावेश कशामध्ये केला जातो, राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो, असं AC पिगू यांचं म्हणणं आहे. आणि पुढं काय सांगितलंय, यात उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचाही समावेश केला जातो. म्हणजे आयात आणि निर्यातीतून जे काही शिल्लक राहतं, जर निर्यात जास्त असेल, आयात कमी असेल तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. या उलट
निर्यात कमी आणि आयातच जास्त असेल तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय होईल? कमी होईल. म्हणून याला निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणतात. म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात किती वस्तू पाठवल्या आणि दुसऱ्या देशातून आपल्या देशात किती वस्तू आणल्या त्याचं मूल्य काढलं जातं आणि त्याची वजाबाकी केली जाते. जर धन असेल तर त्याची बेरीज होते आणि उणे असेल तर त्याची वजाबाकी होते. तर याला निव्वळ विदेशी उत्पन्न असं म्हणतात. त्याचाही समावेश कशात केला जातो? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे पहा या ठिकाणी प्राध्यापक आयर्विंग फिशर. फिशर काय म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो. आता इथं पहा, उपभोगासाठी हा शब्द महत्वाचा आहे. म्हणून फिशरची व्याख्या उपभोगावर भर देणारी आहे. म्हणजे लोकांनी एका वर्षाच्या काळात किती वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला, प्रत्यक्ष उपभोग किती घेतला तेवढ्या वर्षात, त्याचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीनं फ्रीज घेतला, 10,000चा फ्रीज घेतला. आता ते फ्रीज समजा 10 वर्ष चालणार आहे. एकाच वर्षात ते संपणार आहे का फ्रीज वापरून? नाही, तर ते 10 वर्ष चालणार आहे. मग प्रत्यक्ष उपभोग किती घेतला? तर 10,000चा फ्रीज आहे, त्याचं आयुष्य 10 वर्ष आहे, तर प्रत्येक वर्षातला उपभोग किती येईल? तर 1,000 रुपये. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात काय किती रुपयाचा समावेश व्हावा? 1,000 रुपयाचा समावेश व्हावा, 10,000 नाही. 10,000 जरी त्या फ्रीजची किंमत असली तरी प्रत्यक्ष उपभोग किती घेतला एका वर्षामध्ये? 1,000चा. अशा पद्धतीनं आयर्विंग फिशर यांनी काय म्हटलंय की जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्याचा समावेश कशात केला जावा? राष्ट्रीय उत्पन्नात केला जावा. अशा प्रकारची व्याख्या आयर्विंग फिशर यांनी केलेली आहे. आता या ठिकाणी या सर्व व्याख्यांच्या आधारे आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतात राष्ट्रीय उत्पन्नाची. तर राष्ट्रीय उत्पन्नाची ही वैशिष्ट्ये आहेत. एकूण किती वैशिष्ट्ये आहेत पहा? 7 वैशिष्ट्ये आहेत. तर एका वैशिष्ट्याचा आपण विचार करणार आहोत या ठिकाणी. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य ही नंबर 1चं काय आहे? स्थूल आर्थिक संकल्पना. तर राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे? तर राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल आर्थिक संकल्पना आहे. स्थूल म्हणजे समग्र, एकूणाचा अभ्यास, सगळ्यांची गोळाबेरीज. देशातील सर्व वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची आपण काय करतो? बेरीज करतो. म्हणून ही स्थूल आर्थिक संकल्पना झाली. एका वस्तूच्याच उत्पादनाचा विचार केला जात नाही, तर एका वर्षामध्ये किती वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्या सर्वांची काय केली जाते? गोळाबेरीज केली जाते. म्हणून अशा प्रकारच्या संकल्पनेला काय म्हणतात? स्थूल. सूक्ष्म नाही, तर ती काय आहे? स्थूल आर्थिक संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे? राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिम वस्तू आणि सेवांचाच समावेश केला जातो. अंतिम वस्तू म्हणजे काय? बाजारात जेव्हा वस्तू विकायला ठेवलेल्या असतात आणि त्या वस्तू आपण विकत घेऊन वापरतो त्याला अंतिम उपभोग्य वस्तू असं म्हणतात. आता उदाहरणार्थ ब्रेड आपण घेतो दुकानातून आणि ब्रेडचं सेवन करतो, ब्रेडचा उपभोग घेतो, ही झाली अंतिम उपभोग्य वस्तू. किंवा आपण बाजारात गेलो, आपल्याला ड्रेस घ्यायचा आहे, दुकानात आपण रेडीमेड शर्ट घेतला, तर रेडीमेड शर्ट हे काय आहे? अंतिम उपभोग्य वस्तू. म्हणजे त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही. अशा वस्तूला अंतिम उपभोग्य वस्तू असं म्हणतात. म्हणून त्याचीच बेरीज, त्या अंतिम उपभोग्य वस्तूच्या किमतीची बेरीज राष्ट्रीय उत्पन्नात केली जाते. म्हणून वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. आता सेवांचे मूल्य इथं विचारात घेतलं जातं. वस्तूंचं मूल्य विचारात घेतलं जातं, त्याचबरोबर सेवांचंही मूल्य विचारात घेतलं जातं. त्याचबरोबर काय आणखी अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. म्हणजे त्या वस्तू बनवायला ज्या काही कच्चा माल लागलेला आहे त्याचं मूल्य विचारात घेता कामा नये. आता शर्टाचं मूल्य विचारात घेतलं, अंतिम वस्तू समजा 500 रुपयाचं शर्ट आहे, तर ते 500 रुपयाचंच बेरीज राष्ट्रीय उत्पन्नात घ्यावी. त्यासाठी लागलेला कापूस, त्या कापसापासून तयार केलेलं सूत, मग कापड तयार झालं, त्याला परत टेलरनं शिवलं, याचा खर्च त्याच्यात समाविष्ट होत नाही किंवा करू नये. कारण अंतिम वस्तूची किंमत विचारात घेतली म्हणजे सगळं आलं त्याच्यात. त्या कापूस आला, सूत आलं, कापड तयार करायला आलेला खर्च आलं, ते कापडापासून शर्ट बनवायला आलेला खर्च आला, सगळा
त्याच्यामध्ये अंतिम वस्तूच्या किमतीमध्ये सगळ्या गोष्टी येतात. म्हणून दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी काय केलं जातं, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. हा महत्त्वाचा शब्द आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघ, जसं मी आत्ता दिलं शर्टाचं. तर तिसरं वैशिष्ट्य काय आहे, निव्वळ समग्र मूल्य. आता राष्ट्रीय उत्पन्नात काय केलं जातं की उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. निव्वळ मूल्य कशाला म्हणतात, स्थूल मूल्यातून घसारा वजा केला की आपल्याला निव्वळ मूल्य विचारात घेता येत. म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी ज्या काही भांडवली वस्तूंचा वापर झालेला असतो आणि त्यामुळं भांडवली वस्तूची जी झीज झालेली असते त्याला काय म्हणतात, घसारा म्हणतात. भांडवली वस्तूची यंत्रसामुग्रीची जी झीज होते ती झीज किती रुपयाची झाली एका वर्षाच्या काळात, ती वजा केली की आपल्याला काय मिळतं, निव्वळ समग्र मूल्य मिळतं. म्हणून अचूक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी निव्वळ समग्र मूल्य विचारात घेतलं जातं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य काय, विदेशी निव्वळ उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश करावा लागेल. कारण निर्यात किती केली आपण एका वर्षाच्या काळामध्ये, कारण निर्यात केली म्हणजे त्या वस्तू कुठं तयार झालेल्या आहेत, आपल्या देशात तयार झालेल्या आहेत. त्या वस्तू आपण दुसऱ्या देशाला पाठवल्या, त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळालं. तसंच जसं निर्यातीतून उत्पन्न मिळालं तसं आयातीतून किती आपण पैसा दुसऱ्या देशात दिला त्याचा विचार केला जातो. हे दोन्ही मूल्य विचारात घेतलं जातं. म्हणजे निर्यातीचं मूल्य आणि आयातीचं मूल्य विचारात घेऊन निव्वळ विदेशी उत्पन्न काढता येतं. त्यासाठी सूत्र आहे एक्स उणे एम. एक्स म्हणजे एक्सपोर्ट, एम म्हणजे इम्पोर्ट. म्हणजे निर्यातीच्या मूल्यातून आयातीचं मूल्य वजा केलं की आपल्याला काय मिळतं, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं, निव्वळ विदेशी उत्पन्न मिळतं. आणि त्याचबरोबर परदेशाला दिलेली देणी आर उणे पी, म्हणजे परदेशातून आपल्या देशात किती पैसा आला वेगवेगळ्या मार्गानं आणि आपल्या देशातून परदेशात किती पैसा गेला वेगवेगळ्या मार्गानं, याचाही तिथं विचार केला जातो. म्हणून याला निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणतात. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे आर्थिक वर्ष. आता राष्ट्रीय उत्पन्नाचं वैशिष्ट्य काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न नेहमी एका वर्षासाठी गृहीत धरलं जातं, मोजलं जातं. मग एक वर्ष कोणतं, कुठून सुरू होते, तर 1 एप्रिलला सुरू होते आणि ते 31 मार्चला संपते. हे 12 महिने. म्हणून जसं आता या वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मोजायचं असेल तर कोणती तारीख घ्यावी लागेल आपल्याला, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या 12 महिन्यामध्ये आपल्या देशात किती वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्याचं मोजदाद केली जाते. याला आर्थिक वर्ष असं म्हणतात. म्हणून आर्थिक वर्ष नेहमी 1 एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला ते संपते. म्हणून याला आर्थिक वर्ष असं म्हणतात. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य काय आहे, प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह आहे. जसं मी यापूर्वी सांगितलं, प्रवाह म्हणजे काय, जसं नदीचं पाणी काय असते, वाहत असतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं, सतत वाहतं, त्याला प्रवाह म्हणतो. आणि तळ्याचं पाणी कसं असते, साठा जमा झालेलं असतं. तर राष्ट्रीय उत्पन्न हे काय, साठा नाही, तर ते काय आहे, प्रवाह आहे. म्हणजे कसं की पैसा एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात जातो. म्हणजे एखाद्याचं उत्पन्न हे आहे ते उत्पन्न दुसऱ्याकडे जातं खर्चाच्या रूपानं. म्हणून एखाद्यानं केलेला खर्च हे दुसऱ्याचं काय असते, उत्पन्न असते. म्हणून पैसा सतत फिरत असतो अर्थव्यवस्थेमध्ये, एकाकडून दुसऱ्याकडे फिरत असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना काय आहे, तर ती प्रवाही आहे. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य काय आहे, पैशात व्यक्त केलेले मूल्य. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना नेहमी पैशातच मोजदाद केली जाते. आधी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आधी वस्तू आणि सेवांचं उत्पादन विचारात घेतलं जातं, किती वस्तू आणि सेवा तयार झाल्या एका वर्षाच्या काळात, आणि त्याचं मग काय केलं जातं, बाजार मूल्य विचारात घेतलं जातं. आता उदाहरणार्थ आपल्या देशात एका वर्षाच्या काळात किती लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं त्याची गोळाबेरीज केली जाते आणि त्याचं मूल्य काढत असताना मग बाजार भाव काय आहे साखरेचा त्याचा गुणाकार केला जातो आणि मग त्याची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात केली जाते. म्हणून प्रत्येक वस्तू आणि सेवांचं मूल्य कशामध्ये केलं जातं, पैशामध्ये. म्हणून भारतात आपण राष्ट्रीय उत्पन्न रुपयामध्ये सांगतो. अमेरिकेमध्ये काय केलं जाईल, डॉलरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं जाईल. इंग्लंडमध्ये पाऊंडमध्ये सांगितलं जाईल. म्हणजे त्या त्या देशाच्या चलनामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद.